खतरनाक जोक्स व्हिडिओ पहा आणि खूप खूप हसा. दुकानदार: आज माझा बदला पूर्ण झाला. ग्राहक: तो कसा? दुकानदार: आज बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर किराणा माल घ्यायला आला होता. 2 तास लाईनमध्ये लागल्यावर त्याचा नंबर आला आणि मी त्याला बोललो, आता लंच टाईम सुरू झाला आहे, थोडा वेळ थांबा, नाहीतर उद्या या. शाळेमध्ये पहिल्या बेंचवर आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यात काय फरक असतो? पहिल्या बेंचवर असलेला विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाही आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक कधीच विसरत नाहीत. वडील बंडूला उपदेश करत असतात. जुगार खूप वाईट. आज जिंकलास तर उद्या हारशील, परवा जिंकलास तर तेरवा हारशील. यावरून तुझ्या काय लक्षात आले? बंडू: जुगार एक दिवस आड खेळावा. पत्नी: अहो, मी मेल्यावर माझ्या नावाने पण ताजमहाल बनवणार ना. पती: हो तर, मी कोथरूडमध्ये जागा पण घेऊन ठेवली आहे. बस, फक्त तूच उशीर करतेस. नवरा: भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहिली आहे. पत्नी: वाटेल ते बोलू नका. हीच भाजी मी फेसबुकवर पोस्ट केली, 303 लोकांनी लाईक केली आणि 105 लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय. तळमळतायत लोक माझ्या हातचं जेवायला. तुम्हाला मेली चव पण कळत नाही. जळलं मेलं नशीब माझं. नवरा: पुण्यातील सदाशिव पेठ. दुकानदार: आमच्या टूथपेस्टमध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे. बंड्या: नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे? जर दिसलाच कोठे लोळताना अर्थव्यवस्थेचा कणा, त्याला व्यवस्थित घरी आणा आणि पाठीवर हात ठेवून त्याला पुन्हा लढ म्हणा. तुम्ही तुमच्या जीएफला बाबू सोना पिल्लू काही पण म्हणा, पण तुमची आई तिला अवदसाच म्हणणार. मुली भोळ्या नसतात भावा, त्यांना चांगलंच माहीत असतं कोणाला दादा म्हणायचं आणि कोणाला तू म्हणायचं आणि कोणाला तुम्ही. सध्याच्या काळात सिंगल मुली शोधणं म्हणजे हरणाच्या कळपात काळवीट शोधण्यासारखं आहे. मित्रांनो, मी एवढा गरीब आहे की आमच्या घरी कोण नाराज झालं तरी त्याला कोण सॉरी म्हणत नाही. आपोआप मूड ठीक करावा लागतो. पूर्वी गुरुकुल पद्धतीने शिक्षण असायचे, नंतर कुलगुरू पद्धतीनेच झाले आणि आता फक्त घरकुल पद्धतीने शिक्षण सुरू आहे. गाडीवर मागे बसलेला व्यक्ती प्रत्येक गोष्टीवर करत असतो, पण त्याला घंटा काही ऐकू येत नसतं. ट्रॅफिक पोलीसपेक्षाही जास्त भीती तेव्हा वाटते जेव्हा गाडीवर असताना कुत्रे मागे लागते. त्या बायका पण महान असतात ज्या 7-8 तास बसून अख्ख्या गल्लीतील चुगली करतात आणि शेवट उठून म्हणतात, जाऊ दे ग बाई, आपल्याला काय करायचं आहे. घरी जाताना मोबाईल पाहत जात होता. शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही. व्हॉट्सअपच्या नादात. आणि आश्चर्य म्हणजे त्या घरातील बाईने चहा आणून दिला सिरियलच्या नादात. आणि थोड्या वेळाने मी चहा पीत असताना तिचा नवरा आला घरात
आणि बिन दिसताच सॉरी घर चुकले म्हणून बाहेर निघून गेला फेसबुकच्या नादात. बदाम 900 रुपये किलो, गुटखा 4300 रुपये, काजू 200 रुपये किलो, सिगारेट 5000, शुद्ध तूप 600, तंबाखू 1700, सफरचंद 100, सुपारी 600, दूध 50 रुपये लिटर, दारू 560 रुपये. आणि तुम्हीच म्हणता खूप महागाई आहे. चांगले पदार्थ कसे खायचे? देशाची अवस्था खराब नाही आहे, आपल्या सवयी खराब आहेत. सगळ्याच बायका नवऱ्यासोबत भांडतात असे काही नाही. काही जण जेवणात तिखट मीठ जास्त टाकून देखील सूड घेतात. कटू सत्य, तुम्ही नदीमध्ये जाऊन कितीही पाप धुवा, पिण्याच्या पाईपलाईनमधून ते पुन्हा तुमच्या घरात येणार. महानगरपालिका. जर मी मेलो तर अजिबात नाराज होऊ नका आणि रडू तर नकाच. सरळ वरती निघून या. आपण पिंपळाच्या झाडावर बसून लोकांना घाबरवूया. गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नाला गेले. आत गेल्यावर इतके सारे सॅलडचे प्रकार बघून लगेच बाहेर आले. बाहेर येऊन आत जात असलेल्या लोकांना म्हणाले, टाईम हाय, अजून भाजीच चिरतेत बघा. सोनाली, संत्री कशी दिली? दुकानदार, 100 रुपयांना 10. सोनाली, काहीतरी कमी करा की. दुकानदार, ठीक आहे, 80ला 8 घ्या. सोनाली, थँक्यू सो मच, द्या. काही मुली असतातच हुशार. 10वीला 90% होते. पिऊन आलेला नवरा, तू जाडी काळी. बायको चिडून, तू दारुड्या बेवड्या. नवरा जोरजोरात हसून, माझं काय, मी तर सकाळी ठीक होईन. रोहन, आय लव्ह यू. पिंकी, दारू सोडू शकशील माझ्यासाठी? रोहन, हो हो बिलकुल सोडेल. पिंकी, जो मनुष्य दारू सोडू शकतो तो कुणालाही सोडू शकतो. बाय अँड गेट लॉस्ट म्हणून सांगतोय. जसे आहात तसे राहा, परत म्हणू नका सांगितलं नाही. जोशीबुवांचा 10वा दिवस होता. काही केल्या कावळा पिंडीला शिवत नव्हता. शेवटी कंटाळून त्यांची बायको म्हणाली, अरे शिव बाबा, एकदाचा यांचा मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक चेक न करता फॉर्मेट करेन. लगेच शिवला कावळा पिंडाला. कोर्टात घटस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो. शेवटची संधी म्हणून न्यायाधीश प्रश्न विचारतो. न्यायाधीश, बाई, तुम्हाला या माणसाकडे नांदायला जायची इच्छा आहे का? बाई, साहेब, एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येईल, पण या माणसाकडे जाणार नाही. न्यायाधीश कावराबावरा झालाय. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर टेन्शन घेऊ नका. इंग्रजांना पण मराठी येत नव्हतं. जय महाराष्ट्र. खतरनाक ब्रेकअप. मुलगी, तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभे राहायची? मुलगा, अगं विम बार साबणारे तोंड धुणारी तू आमच्या घरात भांडी घासायला पण डव वापरतात. मैत्रीण, तू कधीच माझ्या नवऱ्याबरोबर असलेला फोटोला लाईक करत नाहीस, असं का बरं? मित्र, मला तू आवडतेस, तुझा नवरा नाही. काय माहीत लोक एकमेकांच्या फिलिंग कशा समजून घेतात. मला तर इथं माझी हँडरायटिंग पण समजत नाही.
एडी जानू ऑनलाईन. बाबू, जेव्हा मी छोटी होते तेव्हा तू गच्चीवरून पडली होती. जानू, मग तू मेली होती का वाचली? आता मला काय माहीत, तेव्हा मी छोटी होती ना. अरे हां. मास्तर 1. त्याने भांडी घासली. 2. त्याला भांडी घासावी लागली. या 2 वाक्यात काय फरक आहे बघा पटलं तर. बंड्या, पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित. मास्तरचे डोळे भरून आले. प्रेमात आत्महत्या करू नका. जर मुलगी नाही म्हणाली तर एकदा टॉवर पहा, त्याच्यावर चढा आणि विचार करा. गाव लय मोठं आहे. दुसरी बघू, खाली उतरा आणि लागा कामाला. भावा, तुझी बायको किती बडबड करायची, आता शांत कशी झाली? आपण डोक्याने काम करतो. काय केलं? तिला विमन खायला शिकवलं. अपमान की प्रेम? नवऱ्यानं बायकोला विचारले, तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो? बायको, दोन्हीही नाही, मला तुम्हीच आवडता. वहिनी, आहात का घरात? हो आहे, पण चार्जिंगला आहे. म्हणजे समजलं नाही. तिच्या आईबरोबर बोलते. भीती. एक मनुष्य सांगत होता, मला आयुष्यभर भीती वाटली. प्रथम पालकांची, मग शिक्षकांची, मग बॉसची, मग म्हातारपणाची, मग मृत्यूची. कोणीतरी म्हटलं, यामध्ये पत्नीचा उल्लेख केला नाही तुम्ही. तो म्हणला, भीतीपोटीच केला नाही. होमिओपॅथिक औषधं घ्यायची एक वेगळीच मजा असते. 4 गोळ्या काढायला जावं तर 6 गोळ्या बाहेर येतात. म्हणून 2 परत टाकायला जावं तर 4 बाटलीत जातात. ह्या खेळात प्रत्यक्ष आजाराकडे दुर्लक्ष होत राहतं आणि आजारी व्यक्ती लवकर बरा होतो. हसा आणि हसू द्या. हसण्याचे फायदे. हसण्यासाठी पैसे लागत नाहीत. जगणं आणि आनंदी होऊन जातं. भीती व काळजी कोसो दूर पळते. हसण्याने वेदना नष्ट होतात. हसण्याने हृदय निरोगी होते. एकत्र हसण्याने नाती घट्ट होतात. पण एक महत्त्वाची गोष्ट, पाहिजे तर स्वतःवर हसा, पण दुसऱ्यावर हसू नका.